आता आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेऊया. इथे पानाचे 2 खायची पानं घेतली, त्याच्यावरती 1 रुपये आणि सुपारी आपण गणपती स्वरूप ठेवलंय. थांब आधी हे लाव, कुंकू लाव. कुंकू ठेवते, तांदूळ टाकले. आता दुर्वा ठेव, बेल ठेव आणि मग फूल घाल. दुर्वा, बेल आणि ते सफेद फूल घाल हे आणि ठीक आहे. तर गणपतीची पूजा झालेली आहे. या बोटाने पाण्यात बोट बुडवून, हळदीत बुडवून, खालून वरती पाण्यात बुडवून हळदीत एक सोडून एक करायचं ना. मग त्याच्यात हळदीचं येणार ना, कुंकूचं येणार. कुंकवाचं एक मध्ये येईल. ठीक आहे. कुंकू कर. ठीक. पाण्यात भिजवून इथे मध्ये करते. हा, तर मध्ये कुंकू. तसं त्याला पण तसंच कर. आता या डिशमध्ये मी थोडे तांदूळ घेतले. आता ह्याच्यावरती हे जे आपलं काळ्यावरलं सुगड आहे, ज्याला आपण खालून वर असे हळद कुंकवाने जे ओढून घेतले आहेत रेगा, तर हे ठेवते. ठीक आहे. आता ह्या सुगडमध्ये मी हळद, कुंकू आणि थोड्याशा अक्षता टाकते. ते एक एक टाकते. आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये जाईल ऊस. त्याच्यामध्ये आता मी ऊस टाकलेला आहे. आता भुईमुगाच्या शेंगा टाकते. गाजर टाकूया. हे गव्हाचं केसर आहे, ते टाकते. या चण्याच्या शेंगा, ह्याला सोलाणं पण म्हणतात. बोर आहे. या वर्षीचा रंग पिवळा आहे, पण पिवळं फूल घेत नाही आहे, केशरी झेंडूचं फूल घेते. जो रंग असतो त्या रंगाचे कपडे पण घालायचे नसतात आणि फुलं पण नाही. हा एक तिळाचा लाडू. ठीक आहे. एक तीळ, गूळ आणि हे फुटाणे, साखर फुटाणे, हे सगळं ह्याच्यात टाकते. आता हे वालं सुगड ह्याच्या पूर्ण भरलेलं आहे. आता आपण ह्याला उलटं करून घेऊया. आता ह्याला हळद कुंकूने पूजा करून घेऊया त्याला. आणि त्याच्यावरती नंतर त्याला वरती तांदूळ टाक. त्याच्यावरती थोडे तांदूळ टाकते. लाल कलरचं फूल ठेव त्याच्यावर. हे फूल ते सफेद तिथे राहतं काय बघ. इथे ना नाही राहणार, ते दुसरं बघ राहतं काय. नाही तिथे ठेव, नाही तर ह्याच्यावर ठेव. इथे ठेव. ठेव ठेव, चालेल. सावकाश ठेव, पडेल. आता आपण हे जे सुगड पुजलेलं आहे त्याला ओवाळून घेऊया. अगरबत्ती पण फिरवून घेते. नैवेद्य सोड, तिळगुळ लाडूला दोन्ही याल असं हे कर. आणि मग दोन्ही याला कर असं मग कर असं ना. असं सोडू ना सर, पाण्याने सोडलं. आणि हे ना असं नैवेद्य कर. नैवेद्य आणि तुळशी ह्याला निरंजना मम करतील.